FM 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचे हे विविध भारती केंद्र आहे. 8:42 होत आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर आणि गडचिरोली हे ग्रोथ मॅग्नेट म्हणून पुढे येत असून राज्याचा औद्योगिक पोर्टफोलिओ विस्तारत असताना लॉजिस्टिक क्षेत्र अधिक सक्षम आणि उन्नत होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अमरावती मार्गावरील निमजी गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत शेतरस्ते मोकळे करून ते बारमाही करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. आज पाणंद रस्त्यांची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पुढील 5 वर्षात राज्यातील सर्व शेतरस्ते बारमाही करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्यातर्फे 26 मे ते 5 जून 2026 या कालावधीत केंद्राच्या परिसरात दररोज सायंकाळी 4 वाजता सान्निध्य व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यानमालेत देशभरातील नामवंत ज्येष्ठ कथ्थक गुरूंची व्याख्यानं होतील. सोबतच लोकगायन कार्यक्रमही सादर केले जातील. या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि गुरु पद्मश्री शोभना नारायण यांच्या हस्ते होईल. आज ब्रह्मपुरी इथं सगळ्यात जास्त 47.2°C इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि नागपूर इथं 45°C इतकं तापमान नोंदवण्यात आलं. येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट, तर अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला. स्पर्धेतला दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं सुरू आहे. कोलकाता संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्ली संघाच्या 12व्या षटकात 2 गडी बाद 125 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.